Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish मराठीतून. Today we will learn about the third type of pronouns, interrogative pronouns. आज आपण सर्वनामांचा तिसरा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम शिकूया. We use interrogative pronouns to ask questions. आपण interrogative pronouns चा वापर प्रश्न विचारण्यासाठी करतो. The interrogative pronoun represents the thing that we don't know, that is what we are asking the question about. Interrogative pronoun ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्यांचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे आपण कशाबद्दल प्रश्न विचारत आहोत ते दर्शवतात. There are 4 main interrogative pronouns: who, whom, what, which. मुख्य इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स 4 आहेत. who, WHO, who म्हणजे कोण. WHOM, whom म्हणजे कोणाला किंवा कोणाशी. what, WHAT, what म्हणजे काय. आणि which, WHICH, which म्हणजे कोणतं. The possessive pronoun whose can also be an interrogative pronoun, that is an interrogative possessive pronoun. Possessive pronoun म्हणजे मालकी दाखवणारं सर्वनाम whose, WHOSE, हे कोणाचं, हे सुद्धा interrogative pronouns किंवा interrogative possessive pronouns म्हटलं जातं. These are also known as WH words. ह्यांना WH words म्हणून सुद्धा ओळखलं जातं. Questions using these are called WH questions. ह्यांना वापरून बनवलेल्या प्रश्नांना WH questions म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, who called last night? काल रात्री कोणी फोन केला होता. which keys are yours? तुझ्या किंवा तुमच्या कोणत्या चाव्या किंवा किल्ल्या आहेत. whom do I ask for at the desk? सेवा कक्षेमध्ये कोणाला भेटायचे म्हणून सांगू. What did you do when the electricity failed? वीज गेल्यावर तुम्ही काय केलं. Whose watch is this? हे घड्याळ कुणाचं आहे. Now we will see uses of interrogative pronouns. We use who and whose both as subject and object for referring to a person, and what while referring to a thing. आपण who आणि whose हे व्यक्तीला संबोधताना दोन्ही कर्ता आणि कर्म म्हणून वापरतो, आणि what हे एखादी गोष्ट म्हणजे व्यक्ती सोडून इतर सर्वांसाठी बोलताना दोन्ही कर्ता आणि कर्म म्हणून वापरतो. We use whom as an object for referring to a person. आपण whom चा वापर किंवा उल्लेख व्यक्तीचा कर्म म्हणून वापर करताना करतो. We use which both as subject and object for referring to a person or a thing. आपण which चा वापर व्यक्ती, जागा, वस्तू, कल्पना ह्या सर्वांसाठी दोन्ही कर्ता आणि कर्म म्हणून करतो. Let's look at these example questions. ह्यांचे काही उदाहरणार्थ प्रश्न पाहूया. In the sample answers, the noun phrase that the interrogative pronoun represents is shown in bold. त्यांच्या नमुन्या उत्तरामध्ये इंटरोगेटिव्ह प्रोनाउनच्या जागी कोणती नामं आली आहेत ते दर्शवलं आहे. तर ते मी तुम्हाला वाचून दाखवीन. त्यावरून आपल्याला वरील नियम समजून घ्यायला सोपं जाईल. क्वेश्चन, हू टोल्ड यू? प्रश्न आहे, तुला कोणी सांगितलं? त्याचं उत्तर असं असू शकतं. आन्सर, जॉन टोल्ड मी. मला जॉनने सांगितलं. तर इथे कर्ता कोण आहे? जॉन. ओके, म्हणून हूच्या जागी आपण जॉन ठेवला, म्हणजे सब्जेक्ट झाला, तो कर्ता झाला. आणि जॉन ही व्यक्ती आहे म्हणून पर्सन. सो मगाशी आपण बघितलं दोन गोष्टी आहेत, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, आणि पर्सन किंवा थिंग. ओके, सो ह्यातला आपण सब्जेक्ट आणि पर्सन हे पाहिलं. म्हणजे सब्जेक्ट आणि पर्सनचा एक्झाम्पल मध्ये हू टोल्ड यू. दुसरा आहे, whom did you tell? तू कुणाला सांगितलंस? I told Mary.
सो हुमच्या ठिकाणी आपण उत्तरामध्ये मेरी आलं. सो आय हा कर्ता झाला आणि मेरी हे कर्म झालं म्हणजे ऑब्जेक्ट झालं. मेरीला सांगितलं म्हणून मेरी हे ऑब्जेक्ट झालं आणि मेरी ही व्यक्ती आहे म्हणून हे एक्झाम्पल आहे आपलं ऑब्जेक्ट आणि पर्सनचं. सो वरती म्हटल्याप्रमाणे हू आणि हुमचा वापर आपण व्यक्तींसाठी करतो, पर्सनसाठी करतो आणि अनुक्रमे ॲज सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि कर्म ह्या दृष्टीने केलंय. सो ही 2 एक्झाम्पल झाली. नेक्स्ट आहे व्हॉट. व्हॉट हॅज हॅपन्ड. काय झालंय? ॲन ॲक्सिडेंट हॅज हॅपन्ड. अपघात झालाय. सो व्हॉटच्या ठिकाणी आपलं उत्तरात काय आलं? ॲन ॲक्सिडेंट. सो ॲन ॲक्सिडेंट ह्याच्यानी सुरुवात आहे वाक्याची म्हणजे तो कर्ता आहे म्हणजे तो सब्जेक्ट आहे आणि ॲक्सिडेंट ही गोष्ट आहे म्हणजे थिंग आहे. सो वरती पाहिलं तसं व्हॉटचा वापर आपण ॲज अ सब्जेक्ट म्हणून कर्ता आणि गोष्टींसाठी करतो. तसंच व्हॉट डू यू वॉन्ट. तुला काय हवंय? आय वॉन्ट कॉफी म्हणजे व्हॉटच्या ठिकाणी आता कॉफी आलंय. सो ह्या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे आणि कॉफी हे कर्म आहे. सो मगाशी म्हटलं तसं ऑब्जेक्ट आहे कर्म कॉफी आणि कॉफी ही वस्तू आहे म्हणजे थिंग. सो पुन्हा व्हॉटचा वापर आपण कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट साठी करतो आणि कुठल्या तरी गोष्टीसाठी करतो, थिंग साठी करतो. पुढचा आहे विच. विच वन इज युअर सिस्टर. तुझी बहीण कोणती आहे म्हणजे कुठला तरी फोटो आहे त्याच्यात आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो की ह्यातली तुझी बहीण कोणती. तर वन ऑन दी लेफ्ट म्हणजे शी इज माय सिस्टर. जी डावीकडे आहे ती माझी बहीण आहे. सो वन ऑन द लेफ्ट किंवा शी जर वापरलं असतं तर तो कर्ता झाला, सब्जेक्ट झाला आणि बहीण हे पर्सन आहे म्हणून व्यक्ती म्हणजे विचचा वापर इथे आता कर्ता आणि व्यक्तीसाठी झाला. तसंच वस्तूचा सुद्धा वापर आपण कर्ता म्हणून करू शकतो विच वापरून. त्याचं एक्झाम्पल बघूया. विच केम फर्स्ट, अ कम्प्युटर ऑर अ मोबाईल फोन. आधी काय आलं किंवा आधी कोणाचा शोध लागला, कम्प्युटरचा का मोबाईलचा? आन्सर आहे अ कम्प्युटर केम फर्स्ट. कम्प्युटर आधी आला. सो इथे आपण सब्जेक्ट आहे कम्प्युटर हा शब्द पहिला घेतलाय म्हणजे कर्ता म्हणून वापरलाय. सो सब्जेक्ट म्हणून वापरलाय आणि कम्प्युटर ही वस्तू आहे म्हणून ती थिंग आहे. सो विचचा वापर इथे सब्जेक्ट साठी कर्ता म्हणून दोन्ही व्यक्ती आणि वस्तूसाठी केला जातो. त्याचं आपण उदाहरण पाहिलं. आता विचचा वापर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि पर्सन आणि वस्तूसाठी कसं करायचं ते बघूया. विच विल द डॉक्टर सी फर्स्ट. डॉक्टर आधी कोणाला पाहतील? त्याचा आन्सर आहे द डॉक्टर विल सी द पेशंट इन ब्लू फर्स्ट. डॉक्टर आधी निळ्या पोशाखातील रुग्णाला पाहतील. सो आता इथे विचच्या जागी आपण द पेशंट इन ब्लू हा शब्द वापरला किंवा ह्याला तिथे सबस्टिट्यूट केलंय आणि वाक्याची सुरुवात द डॉक्टर विल. सो डॉक्टर हा कर्ता झाला आणि द पेशंट इन ब्लू हा कर्म झालं म्हणजे ऑब्जेक्ट झालं. सो आणि पेशंट हा व्यक्ती आहे म्हणून आपण तिथे पर्सन. सो हे ऑब्जेक्ट आणि पर्सनचं एक्झाम्पल झालं. विच पेन डू यू वॉन्ट. तुला किंवा तुम्हाला कोणतं पेन हवंय? आय वॉन्ट ब्लू पेन. मला निळं पेन हवंय. सो आता इथे आय हा कर्ता आहे आणि ब्लू पेन हे कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि पेन ही वस्तू आहे म्हणून थिंग. सो ऑब्जेक्ट आणि थिंगचं एक्झाम्पल विच साठी हे अशा प्रकारचं झालं. आता पुढचा बघूया. देर इज वन कार मिसिंग हुज हॅझंट अराइव्ड. एक गाडी राहिली आहे. कुणाची यायची बाकी आहे? आन्सर आहे जॉन्स कार हॅझंट अराइव्ड किंवा नुसतंच जॉन्स हॅझंट अराइव्ड म्हणजे जॉनची यायची आहे. सो इथे जॉन ह्या व्यक्तीला आपण हुजच्या जागी जॉन ही व्यक्ती घेतली आहे म्हणून तो पर्सन झाला आणि वाक्याची सुरुवात जॉन्स कार ह्यांनी झाली आहे म्हणजे सब्जेक्ट हा जॉन आहे म्हणून कर्ता आहे. सो हे हुजचा वापर इथे कर्ता आणि व्यक्तीसाठी केला. आता आपण हुजचा वापर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि व्यक्तीसाठी कसं करायचं तर बघूया. वी हॅव फाउंड एव्हरीवन्स कीज. हुज डिड यू फाइंड.
आपल्याला सगळ्यांच्या किल्ल्या सापडल्या आहेत. तुला कोणाची सापडली? आय फाउंड जॉन्स किंवा आय फाउंड जॉन्स कीज. मला जॉनची सापडली किंवा जॉनची चावी सापडली. तर इथे आता आय हा कर्ता झालाय आणि जॉन्स कीज हे कर्म झालंय, म्हणजे ऑब्जेक्ट आहे जॉन. सो जॉन ही व्यक्ती आहे, म्हणजेच हे एक्झाम्पल आहे ऑब्जेक्ट आणि पर्सन मध्ये हुजचा वापर कसा केला ते. तर जर कधी सर्वनामाचा वापर करताना शंका आली तर अशा प्रकारे प्रश्नाच्या उत्तरावरून कशासाठी वापर केला आहे ते ओळखायचं. लॉट ऑफ पीपल हॅव कन्फ्युजन अबाउट यूज ऑफ हू ऑर हुम. बऱ्याच लोकांचा हू ऑर हुम चा वापर करताना गोंधळ उडतो. हू कधी म्हणायचं आणि हुम कधी म्हणायचं ते कळत नाही. ॲज सीन अर्लियर वी यूज हू ॲज अ सब्जेक्ट and whom as a object in formal styles. आत्ताच आपण पाहिलंय त्याप्रमाणे औपचारिक पद्धतीने who चा वापर कर्ता म्हणून केला जातो आणि whom चा वापर कर्म म्हणून केला जातो. When we use a preposition before whom it is even more formal. जेव्हा whom च्या आधी आपण शब्दयोगी अव्यय वापरतो तेव्हा तर ते अधिकच औपचारिक बनतं. We don't normally use it in speaking. सामान्यतः आपण बोलताना त्याचा वापर करत नाही. काही उदाहरणं बघूया. Whom did you give the book to? हे फॉर्मल झालं. औपचारिकरित्या तू पुस्तक कोणाला दिलंस? आपण मराठीत त्याचा अर्थ तोच राहणार आहे, फक्त इंग्लिशमध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं ते बघायचंय. Whom did you give the book to? हे फॉर्मल वाक्य आहे, औपचारिक वाक्य आहे. To whom did you give the book? आता टूला आपण हुमच्या आधी लावला, म्हणजे शब्दयोगी अव्ययाला आधी लावला तर ते खूपच जास्त औपचारिक झालं, व्हेरी फॉर्मल. ऑर लेस फॉर्मली साध्या भाषेत आपण म्हणू शकतो हू डिड यू गिव्ह द बुक टू, म्हणजे हुमच्या ऐवजी आपण हूचा वापर केला, तर असंही वापरलं तरी चालतं. सो ह्याचं जर नमुना उत्तर आय गेव इट टू सीता असं जर त्याचं आपण उत्तर दिलं असतं तर वरील आपल्या अभ्यासाप्रमाणे आपल्याला हे कळेल की हूचा वापर आपण इथे हूच्या जागी आपण सीता वापरलं. आय गेव इट टू सीता. ओके, सो आय हा कर्ता आहे आणि सीता हे कर्म आहे, म्हणजे ऑब्जेक्ट झाला. तो इथे कर्म म्हणून वापर केलाय. हिअर वी हॅव अ सिम्पल सोल्युशन फॉर दिस. म्हणून ह्यासाठी आपण आधी म्हटलं होतं हूचा वापर कर्ता म्हणून करतो आणि इथे तर ते कर्म म्हणून आलंय. सो अशा वेळी जेव्हा कन्फ्युजन होतं की इथे हू यायला पाहिजे का हुम यायला पाहिजे, त्यासाठी एक साधी युक्ती आपण लक्षात ठेवायची. हिअर वी हॅव अ सिम्पल सोल्युशन फॉर दिस. यासाठी एक सोपी युक्ती आहे. इफ यू कॅन रिप्लेस द वर्ड विथ ही ऑर शी यूज हू. जर उत्तरामध्ये आपण त्या जागी ही म्हणजे तो किंवा शी म्हणजे ती लिहू शकलो तर हू म्हणजे कोण ह्याचा वापर करायचा. इफ यू कॅन रिप्लेस इट विथ हिम ऑर हर यूज हुम. जर त्या जागी हिम म्हणजे त्याला किंवा हर म्हणजे तिला लिहू शकलो तर हुमचा वापर करायचा, म्हणजे कोणाला किंवा कोणाशी. मराठीत जरी आपण अनुवाद करून बघितला त्या वाक्याचा तरी सोपं जाईल, कारण आपण कोण आणि कोणाला किंवा कोणाशी ह्या शब्दांप्रमाणे हू म्हणजे कोण आणि हुम म्हणजे कोणाला किंवा कोणाशी हे ठरवू शकतो. ओके, सो रिमेंबर दीज पॉइंट्स अँड मेक यूज ऑफ देम इन युअर डे टू डे कॉन्व्हर्सेशन. आय विल सी यू विथ नेक्स्ट प्रोनाउन्स टाईप सून. बाय फॉर नाव.